नमस्ते मॅम. नमस्ते सर्वांना. सर्वांनी व्हिडिओ ऑन करा. गुड मॉर्निंग मॅम. सॉरी, गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून. नमस्कार मॅम. नमस्ते. सर्वांनी वही घेतली एका जवळ, वही आणि पेन. हो मॅम. हो मॅम. चला आता सुरू करूया आपण. आज ना आपण एक कविता बघणार आहोत. मी ग्रुपला टाकलेली, बघितलं का तुम्ही? बैल पोळा म्हणून कविता आहे. हो मॅम, मी बघितली. आज प्रार्थना कोण म्हणेल? मिहीर म्हणणार आहे का? हो मॅम. चालेल. इंग्लिशची बुक चालेल, माझ्याकडे मराठी नाही. इंग्लिशची बुक म्हणजे ती 4 लाईन बुक्स आहे का? नोटबुक 4 लाईन्सची आहे का? नाही. कोण बोलतोय मला कळत नाही. कृष्णा टीचर. नाही, इंग्लिशची बुक म्हणजे किती लाईन्सची आहे असं मी विचारते तुला. व्हिडिओ ऑन कर ना कृष्णा. हा, दाखव मला कशी वही आहे. चालेल की. सिंगल लाईन नोटबुक आहे ना, चालेल चालेल चालेल. चला आता आपण प्रार्थना म्हणूया. पहिल्यांदा मिहीर कर सुरुवात. हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमची प्रार्थना, धर्मासाठी एक रिश्ता, एक आशा, एक रंगी रंगू दे. अन पुन्हा रोग आयुष्य तेचे मागणे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणी. अन पुन्हा मसी रोग ते शुद्धतेचे चांदणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. भोवती अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. तिसरं कडवं येतंय का तुला? लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले.
घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणी. माणसाने माणसाशी माणसासम वागणी. हीच आमुची प्रार्थना न हेच आमुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसासम वागणी. आज आपण एक कविता बघणार आहोत, बैलपोळा. आपली ती आता मराठीची एक्झाम आहे की नाही 2 ऑक्टोबरला. त्यांना अभ्यासक्रमात ही कविता आहे. म्हणजे त्यांच्या अभ्यासक्रमात तर आहेच, पण बाकीच्यांची पण शिकणं होईल त्या निमित्ताने. जे परीक्षेला बसलेले नाहीयेत त्यांची पण. तर कवितेचं नाव आहे बैलपोळा. तुम्हाला माहितीये का बैलपोळा म्हणजे काय असतं? कोण सांगेल मला? उर्वी. मॅम मला माहित आहे. कोण? प्रत्यक्ष. प्रत्यक्ष. सांग काय असतं? तिथे आम्ही बैलची पूजा करतो आणि बैलला घेऊन मोठ्यांकडे जातो आणि पैसे मागतो. पैसे मागतो असं? कुठल्या गावचा आहे तू? कुठला आहे? महाराष्ट्रातून? हो. कुठला डिस्ट्रिक्ट? नागपूर. नागपूरकडे का? हा उर्वी सांग. बैलपोळा म्हणजे बैलांची पूजा करतात, मग त्याला पुरणपोळी देतात आणि मग गावभर फिरवून आणतात. बरोबर. म्हणजे काय असतं ना, वर्षभर हे जे बैल असतात की नाही, आपला जो भारत देश आहे हा कृषी प्रधान देश आहे. कृषी म्हणजे काय? शेती. आणि ही जी शेती पिकवली जाते, याच्यात जे काही वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतो आपण, याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा जमीन तयार करावी लागते. तयार करायची म्हणजे कशी? तयार करायची म्हणजे पहिल्यांदा जमीन नांगरावी लागते. बघितलंय का तुम्ही कधी एखाद्या मूव्ही मध्ये वगैरे? नांगरणी केल्याने काय होतं? जमीन भुसभुशीत होते. मग आपण जर कुठले सीड्स वगैरे कुठलं पीक त्याच्यामध्ये पेरलं तर ते त्याला छान पाणी, हवा त्या मातीमध्ये त्या सीड्स लागते आणि म्हणून काय होतं? मग ते पीक छान उगवतं. हो की नाही? तर पेरणी करण्याच्या आधी आपण जमीन तयार करतो. मग ही जी जमीन तयार करतो, आता ठीक आहे की ज्यांच्याकडे खूप जास्त म्हणजे मोठ्या प्रमाणावर शेती आहे, तर ते आताच्या याच्याने ट्रॅक्टर वगैरे वापरून शेती नांगरतात. पण जे छोटे शेतकरी आहेत त्यांच्याकडे अजून पण बैल वापरले जातात शेतीसाठी. तर हे वर्षभर हे जे बैल आहेत हे शेतीमध्ये राबतात, कष्ट करतात आणि त्याच्यामुळे शेतकरी राजाला मदत होते शेती करताना. हो की नाही? तुम्ही मूवी मध्ये वगैरे बघितलेलं असेल ना, नांगरणी शेतामध्ये बैल कसे काम करतात नांगरणी करताना वगैरे. एखाद्या पिक्चरच्या गाण्यामध्ये असेल मराठी. तर वर्षभर हे जे बैल आहेत हे राबत असतात, शेतकऱ्यासाठी कष्ट करत असतात. तर मग यांच्यासाठी एक दिवस यांची पूजा करण्याचा एक दिवस, यांच्या विश्रांतीचा दिवस असतो बैलपोळा म्हणजे. तर ह्या दिवशी काय करतात? त्यांना कामाला नाही लावत, आधीच सगळी कामं वगैरे उरकून घेतात शेतकरी. त्या दिवशी बैलांना मारत नाही. त्यांना छान हिरवागार चारा खाऊ घालतात सकाळी. त्या दिवशी बैलांना सुट्टी असते. सुट्टी असते. म्हणजे एक आपलं म्हणजे बर्थडे कसा असतो रे, आपल्याला कशी मज्जा येते की नाही आपण पण बैलांना का बरं मारायचं असतं? मारायचं असतं असं नाही मला म्हणायचं. काही वेळेस ना शेतामध्ये ज्यावेळेस बैल म्हणजे काम करत असतो ना आपण नांगरणी वगैरे करताना, तर काही वेळेस बैलांना पण कंटाळा येतो की नाही काम करण्याचा. मग जर त्यांना कंटाळा आला तर ते चालतच नाही पुढे.
हो की नाही. मग त्यांना जर एखादा फटका दिला तर ते चालायला लागतात. मग किंवा 2 बैल असले तर एक जण काम करतो आणि एक थोडासा काही आळशी असतो. एक चालतो, एक चालतच नाही. मग दोघं जर व्यवस्थित चालले तरच ती जमीन छान तयार होईल की नाही, नांगरणी वगैरे छान होईल. मग कधी कधी शेतकरी जे असतात ते त्याला चाबूक असतो की नाही, तर त्याचा असा जस्ट धाक दाखवतो की बघ जर तू चालला नाही तर मग मी मारेल असं. मग ते त्याचा धाक दाखवला की ते पटापट चालू लागतात, मग ते छान काम करतात. तर बैल पोळा म्हणजे त्यांचा काय म्हणजे त्याला त्यांचा पूजेचा दिवस असतो, विश्रांतीचा दिवस असतो. म्हणजे थोडक्यात त्यांचा वाढदिवस असतो असं जरी म्हटलं तरी चालेल. तर त्या दिवशी त्यांना छान हिरवा चारा खाऊ घालतात आणि त्यांना मग दुपारी आंघोळ करायला घेऊन जातात शेतकरी लोक. त्यांची छान आंघोळ झाल्यावरती त्यांना शिंग असतात की नाही बैलांना, तर ते ती शिंग आहेत की नाही ती छान ते क्लीन करतात आणि मग त्याच्यावरती कलर द्यायचा. बैलांना सजवलं जातं त्या दिवशी. मग त्यांच्या अंगावरती छान असं मलमल वेलवेट सारखं कापड असतं की नाही, मखमली, त्याला झूल म्हणतात. त्यांच्या अंगावरती जे डिझायनर कापड टाकलं जातो की नाही त्याला झुली असं म्हणतात. मग त्याच्या छोटे छोटे मिरर, त्याच्यावर त्याची छान डिझाईन वगैरे काढलेली असते त्या झुलींवरती. आणि हा त्यांच्या सिंगला कलर लावतात, म्हणजे ते त्यांच्या नखांना नेल पेंट लावतात. हो तसंच. तर कलर करतात त्यांच्या शिंगांना आणि मग त्यांच्या अंगावरती ना छान झुले टाकले जातात. ते कलरफुल जे कपडा असतो की नाही तो. बैलांना छान आंघोळ केल्यानंतर त्यांना रंगवलं पण जातं बरं का. त्यांच्या अंगावरती छान छान असे आपले बोटाचे ठसे असतात की नाही, छापे, हे उमटवतात. कोणी कोणी छान छान डिझाईन काढतं. त्यांच्या शिंगांना फुगे लावतात. अजून गळ्यामध्ये घुंगरांच्या माळा घालतात. आणि पायामध्ये पण असे छोटे छोटे वाजणारे घुंगरू, म्हणजे ते चालायला लागले. हे बघा, ही असते ना मखमली झुली. हा डिझायनर कापड ते मोठं असतं. असंच असतं पण जरा मोठं असतं ते अजून. खरे असतात आणि ते मोठे असतात, पण आमचे थोडे छोटे होते ना. हा बरोबर. मूर्ती होती म्हणून मग तिन्ही बैलांवर एकच होतं. हा बरोबर. तर त्यांच्या अंगावरती ते झुली वगैरे टाकून मग त्यांच्या पायात पण ते घुंगरू बांधतात. अजून कलर वगैरे करून मग ते शिंग्यांना त्यांच्या ते बलून वगैरे लावतात. आणि मग नंतर ना त्यांना संध्याकाळी शेतातून घरी आणलं जातं. त्या बैलांना मिरवतात सगळ्या गावात. म्हणजे ना आता जर तुम्हाला बैल पोळा जर बघायचा असेल ना तर तुम्हाला एखाद्या व्हिलेज एरियात गेलं पाहिजे. तिथं तुम्हाला छान बघायला मिळेल की कसं करतात सगळं. आणि मग हनुमानाचं मंदिर असतं की नाही, मारुतीचं मंदिर आपल्या गावामध्ये, तर त्या बैलांना सगळ्या गावातले बैल तिथे त्या पारावरती आणणं म्हणतात. त्या दिवशी त्याला तिथे आणलं की ते हनुमानाला नमस्कार करतात. तिथे हनुमानाला नारळ फोडला जातो आणि मग गावभर ते बैल असतात सगळे सजवलेले. ते बैल मिरवून आणतात. त्यांची छान मिरवणूक निघते आणि मग ज्याच्या त्याच्या घरी त्या बैलांना घेऊन जातात आणि त्यांना छान गोडधोडाचं म्हणजे पुरणाची पोळी असं खाऊ घालतात. अजून एका सुप्पामध्ये काय म्हणतात गहू घेतात, गहू खाऊ घालतात. आणि मग त्यांना त्या दिवशी कामाला वगैरे काही लावत नाही आणि त्यांचा छान विश्रांतीचा दिवस असतो. त्यांची पूजा केली जाते. मग घरी सवाष्ण असणाऱ्या बायका त्यांची छान पूजा करतात आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालतात. अशा पद्धतीने बैल पोळा हा सण साजरा होतो. तर ह्या सणावरती आधारित कवी धोंडीराम सिंह राजपूत यांनी एक छान कविता लिहिलेली आहे. आता जे मराठीची एक्झाम देत आहेत की नाही, त्यांनी कवितेचं जे कवी आहेत त्यांचं नाव पण लक्षात ठेवायचं बरं का. कोण आहेत कवी? धोंडीराम सिंह राजपूत. आता मी कविता वाचून दाखवते. सण बैलांचा आज पोळा, गोठ्यातील बैल नाऊ घाला. कवितेचं पहिलं कडवं आपण बघतोय. सण बैलांचा. हा सण कोणाचा आहे? बैल पोळा बैलांचा सण आहे. गोठ्यातील बैल नाऊ घाला. आता बैल कुठे जातात? बैलांचं जे घर असतं त्याला काय म्हणतात?
गोठा. काय म्हणतात? गोठा. तर ह्या गोठ्यामधले जे बैल आहे त्याला न्हाऊ घाला. न्हाऊ घाला म्हणजे काय? न्हाऊ घाला म्हणजे काय? हा, अंघोळ घाला अंघोळ त्यांना. घाला. हा, त्यांना अंघोळ घालायची. अंघोळ घालायची. म्हणजे आता मी तुम्हाला जे वर्णन केलं की नाही, बैल पोळ्याला काय काय करतो आपण, तुम्हाला पण माहिती येते. तेच वर्णन ह्या कवितेमध्ये कवीने बघा कसं केलंय बरं का. मखमली झुले रंगीत शिंगे. मखमली झुली म्हणजे मी म्हटलं नाही का त्यांच्या अंगावरती ते डिझायनर कापड घालतात, त्याला म्हणायचं झुली. काय म्हणायचं? हा, संजीवनी झुली. मॅडम, शेअर करू का कविता? शेअर करू? वाचायची आहे हा मुलांना, हा, मुलांसोबत? हा, हो हो तुम्ही चालेल. वाचा आणि हे पण सोबत वाचतील मग हो स्क्रीनवर. हो चालेल चालेल. मी करते शेअर. हम्म. तुम्ही वाचणं सुरू ठेवा, मी हो करते. हो चालेल. मखमली झुली रंगीत शिंगे, कपाळी बांधली रेशमी बाशिंगे. त्यांच्या कपाळावरती ना असं बाशिंग सारखं बांधलं जातं बैलांच्या. कोणी फुलांचं पण बाशिंग करू शकतं, किंवा आता मार्केटमध्ये बरेच छान छान सगळं ते हे जे बैलांना आपण सजवतो की नाही, त्यांच्या त्यांच्या शिंगांवरती वगैरे हे करतं. मिनिट, फोटो दिसतोय का आपल्याला? याच्यात नाही दिसत आहे. हा, तर हे जे सगळं आहे ना, हे मार्केटमध्ये येतं आधी सगळं. हे बघा फोटोत आपल्याला दिसतंय बघा, त्याच्या कपाळावरती निळ्या कलरचं हे दिसतंय. तर ते कलरफुल याच्यामध्ये येतात, त्याला छान छान गोंडे पण लावलेले असतात. दिसतात आहेत का? हो हो दिसते. थोडं जवळून बघावं लागणार. आणि आणि ते जे शिंग आहेत की नाही, मी म्हटलं त्या शिंगांवरती ना असा चमकीचा कागद पण लावला जातो बरं का. म्हणजे आपण जर कलर दिला ना, म्हणजे ते छान अजून अट्रॅक्टिव्ह दिसतात, आकर्षक दिसतात. दुसरीकडे बघतोय आपण. मखमली झुली रंगीत शिंगे, कपाळी बांधली रेशमी बाशिंगे. त्यांच्या कपाळावरती छान रेशमाचं बाशिंग बांधलं जातं. ढवळ्या पवळ्या सजले धजले, गावभर बघा मिरवू लागले. ढवळ्या पवळ्या हे काय आहे? बैलांचं नाव आहे. जनरली बैलांची नावं आहेत ना त्यांचे आपण. नाव आहे. हा, म्हणजे ढवळ्या म्हणजे काय? व्हाईट कलरचा, पांढऱ्या कलरचा. ढवळ्या पवळ्या. आता ढवळ्याला जोडून यमक जुळणारा शब्द आलेला, एक जोड शब्द त्याला मॅच होणारा, म्हणून मग आपण पवळ्या असं म्हटलेलं. तर असे प्रत्येकाचे आता ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे जे ते बैलांचे नावं ठेवतात. आता माझ्या वडिलांकडे जे बैल होते की नाही आमच्या लहानपणी, आमच्या बैलांचं नाव, एकाचं नाव, एक ना कलरने रंगाने काळा होता, मग कुणी कुणी त्याला काळ्या पण म्हणायचं. तर पण माझ्या वडिलांनी ज्या बैलांची नावं ठेवली होती ना, तो एक होता पांढऱ्या कलरचा, त्याला आम्ही म्हणायचो बांड्या. आणि दुसरा जो होता काळ्या कलरचा त्याला म्हणायचं मोरया. तर अशी यांची ही जी बैल आहेत, कवी जे म्हणताय कवितेमध्ये, तर ती त्या बैलांची नावं आहेत ढवळ्या आणि पवळ्या. ढवळ्या पवळ्या सजले धजले. सजले धजले म्हणजे काय? त्यांनी छान छान मेकअप केलेला. सजवलंय आपण त्यांना छान छान, त्यांची शिंग छान छान त्यांना कलरफुल केलेली, त्यांच्या कपड्यावरती आपण रेशमी बाशिंग बांधलेली. आणि गावभर बघा मिरवू लागले. आजच्या दिनी नाही कामधाम. आजच्या दिनी म्हणजे काय? दिवस. आजच्या दिवशी त्यांना काही कामधाम नाहीये, पुरणपोळी खाऊन नुसताच आराम. मी म्हटलं की नाही त्यांच्या विश्रांतीचा दिवस असतो बैल पोळा म्हणजे. ठीक आहे, मी परत एकदा कविता वाचते आणि मग आपण कवितेवरची प्रश्न उत्तर बघूया. थोडं चित्रांमध्ये पण बघा, वाचतात ना मॅडम तेव्हा. हो येतं. हा, तुम्हाला चित्र बघा दिसतात ते सगळ्यांना? जे आहे ना, एक नंबरचं जे पिक्चर आहे ना, बघा तो शेतकरी राजा, त्याची बायको, मुलं त्या बैलाला छान आंघोळ घालताय, दिसतंय का मुलांना? दुसऱ्या चित्रामध्ये ना ते सगळे मिरवणूक चालली आहे. मी म्हटलं ना त्यांना गावभर मिरवून आणतात. ते बघा तो ढोल ताशांच्या याच्यामध्ये ते बैल सगळे जात आहे, आणि असं आपलेच नाही, सगळ्या गावाची मिरवणूक त्या दिवशी निघते त्या बैलांची.
त्यांना पहिल्यांदा पारावर नेलं जातं, म्हणजे हनुमान मंदिरामध्ये दर्शनाला नेलं जातं आणि मग ते गावाला एक प्रदक्षिणा करतात, त्या हनुमान मंदिराला पण एक प्रदक्षिणा करतात. आणि मग बघा ती आता पुढच्या ज्या चित्रामध्ये आपण बघतोय की नाही, शेतकरी राजा, त्याची मुलगी, मुलं आणि त्याची बायको, त्या बैलांना त्यांनी घरी आणलंय आणि त्याला ओवाळताय, त्याची पूजा करताय. आणि बघा ते ह्या चित्रामध्ये ना आपल्याला दिसतंय बघा, त्याच्या अंगावरती ती मखमली झूल दिसते आपल्याला. दिसते का? दिसतंय का तुम्हा सर्वांना? दिसते का? है ना? हो हो दिसतंय. आणि बैलांच्या पायामध्ये घुंगरू बांधले जातात, गळ्यामध्ये पण घुंगरू असतात, म्हणजे ज्यावेळेस ते पळतात की नाही गावभर, तेव्हा पण छान आवाज येतो त्यांच्या पायातल्या त्या घुंगरांचा, त्या गळ्यातल्या घुंगरांचा मस्त आवाज येतो. त्या गळ्यातली जी माळ असते ती घुंगरांची, मुलांनो त्या घुंगरांच्या माळेला एक विशिष्ट शब्द आहे, म्हणजे त्याला आमच्याकडे म्हटलं जातं गेजा असं म्हटलं जातं. सध्या तुम्ही फक्त घुंगरांची माळच लक्षात ठेवा. अजून असं पण असतं बरं का, आता त्या दिवशी बैलांना पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवला जातो की नाही, तर आमच्याकडे जो आमचा मोरिया नावाचा बैल होता ना, त्याला पुरणाची पोळी आवडायची नाही. एकच बैल फक्त पुरणाची पोळी खायचा, त्याला गोड नाही आवडायचं. मग त्याला तो गहू खायचा, मात्र सुपामध्ये त्याला गहू दिले की तो तेवढंच खायचा. आणि ते माहित होतं ना वडिलांना. मग आम्ही जरा मोठं झाल्यानंतर आम्ही ज्यावेळेस त्याला पोळी खाऊ घालायला लागलो की वडील म्हणायचे नाही नाही त्याला पुरणाची पोळी नाही आवडत, मग तो गहू खायचा. आता आता जो तो बैल होता ना वडिलांकडे, तो वारला आणि मग म्हणजे वडिलांनी त्याला पुरवलं वगैरे छान, आणि एक समाधी सारखं त्याचं तिथे केलेलं आहे. आणि दर बैल पोळ्याला त्याची आठवण म्हणून आम्ही तिथे जातो, त्याची तिथे पूजा करतो, त्याला तिथे फुलं वगैरे सगळं वाहून तिथे नारळ फोडतो त्या मोर्याची आठवण म्हणून. कारण की ती जी माझ्या वडिलांची जी शेती आहे ती सगळी शेती, त्या शेतीमध्ये राबणारा तो मोर्याच होता. जरा तो तापट होता पण खूप कष्टाळू होता, त्याच्यावरच सगळी शेती चालायची. दुसरा एक जो बैल होता तो जरा गरीब होता पण आळशी होता, आणि हा जरा तापट होता पण खूप कामाचा होता. ठीक आहे, आता आपण परत एकदा कविता बघूया. एकदा जेव्हा बैलपोळ्याचा दिवस होता ना, त्या दिवशी मी आहे ना खिडकीतनं पाहिलं की आहे ना 2 बैलांना 2 शेतकरी नेत होते. एका मंदिरला सुंदर सजलेले होते ते. हो ना. छान सजवतात त्यांना त्या दिवशी. बैलपोळा दिवस केव्हा येतो? आला, आत्ताच येऊन गेला. आत्ताच झालेला आता बैलपोळा. त्याला मातृदिन पण म्हणतात. पिठोरी अमावस्या. तर आपण परत एकदा कविता वाचूया आणि मग त्या कवितेच्या खालचे जे काही स्वाध्यायामध्ये जे प्रश्न उत्तर दिलेले आहेत की नाही ते बघूया. काही प्रश्न कविता वाचून झाल्यावर मी तुम्हाला विचारते, तुम्ही मला त्याची उत्तरं द्या. बघा परत एकदा वाचते मी कविता. सण बैलांचा आज पोळा, गोठ्यातील बैल नाऊ घाला, मखमली झुली रंगीत शिंगे, कपाळी बांधली रेशमी बाशिंगे, ढवळ्या पवळ्या सजले धजले, गावभर बघा मिरवू लागले, आजच्या दिनी नाही कामधाम, पुरणपोळी खाऊन नुसताच आराम. सोपी आहे की नाही कविता? जे आपण चित्रात बघतो किंवा आपण आता जे आपलं एक डोक्यात आलं की नाही की पहिल्यांदा त्या दिवशी विश्रांती दिवस असतो बैलांचा, त्यांना छान आंघोळ घातली जाते, त्याचप्रमाणे वर्णन आहे. त्यांना सजवलं जातं आणि मग नंतर सगळ्यात शेवटी त्यांना गावभर मिरवून आणल्यानंतर त्यांची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो. तुम्ही 2-3 वेळा म्हणाल तर ही कविता छान तुमची पाठ पण होईल. तर कोणाकडे प्रिंट आउट होती ना, आता दाखवत होतं, साचीकडे आहे का? आता कुणाकडे तरी प्रिंट आउट होती ना? पूर्वीकडे आहे. पूर्वी तुझ्याजवळ आहे का प्रिंट आउट? पूर्वी हा साची माझ्याकडे पण आहे. ठीक आहे. तुझं नाव काय आहे? तू अनेरा. अनेरा. अच्छा. साची तू दाखवतेस का, वाचते का कविता? तुला वाचता येईल का साची? प्रिंट आउट वरून हा वाच मग. सगळ्यांनी मी उत्तरा साची वाचते, आपण ऐकू. अनम्यूट कर साची.
मॅम मी अनम्यूट केलं. हा, बोल प्रिंट ना आउट मग. पण वाच ना, त्या स्क्रीनवर न वाचता नाही येणार व्यवस्थित. येतोय का तुला वाचता? नाही मॅम. नाही का? बरं ठीक आहे. अनेरा वाचते का तू? हा ठीक आहे. हा. बैलपोळा. सण बैलांचा आज पोळा. गोठ गोठ्यातील 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 बैल नऊ घाला. मखमली जुली रेशिंबी बाशिंगे. मखमली जुली रंगीत शिंगे. मखमली जुली रंगीत शिंगे. कपाळी कपाळी बांधली. कपाळी बांधली रेशिंबी रेशमी बाशिंगे. बाशिंगे. अनायरा तुझ्या प्रिंट आउट नाहीये का? माझ्याकडे आहे पण ते कुठेतरी मला नाही माहित कुठे ठेवले. बरं, स्क्रीन वरून व्यवस्थित वाचता नाही येणार, डोळ्याला त्रास होतो. ठीक आहे, तर मॅडम तुम्ही एक वेळा वाचून द्या आणि प्रश्न तुझ्याकडे आहे का प्रिंट आउट? अजून कोणाजवळ आहे प्रिंट? वाचू का मॅम? हो हो अन्वी वाच. मॅम सण मॅम माझे लाचा आज पोळा गोठा. हा, एक मिनिट, तू स्क्रीन वरून वाचतेस का? हो. त्रास होईल, स्क्रीन वरून नाही वाचायचं. मॅम माझ्याकडे पीडीएफ आहे. पीडीएफ आहे. ते झूम होऊ शकते, मला वाटते मी चांगल्याने रीड करू शकतो. बरं कर मग. हो कल. सण बैलांचा आज पोळा. घोटीतील बैल नाहू घाला. मखमली झुली रंगीत शिंगे. कपाळी बांधली रेशमी भाशिंगे. ढवळ्या पवळ्या सजून धजून सजले धजले गावभर बघा मिरवू लागले. आजच्या दिनी नाही काम धाम. पुरणपोळी खाऊन नुसता आराम. ठीक आहे. त्याच्या खाली आपल्याला बघा प्रश्न दिसत आहेत, त्याची उत्तरं आहेत ना एका वाक्यात लिहायची आपल्याला स्वाध्यायामध्ये. तर प्रश्न विचारते मी आणि मी विचारल्याशिवाय कोणी उत्तर नका देऊ. मी विचारते कोणी उत्तर द्यायचं. तर पहिला प्रश्न आहे, बैलांच्या सणाला काय म्हणतात? मिहीर सांग. मिहीर, बैलांच्या सणाला काय म्हणतात? बैलांचा सण, आता आपण कविता बघितली की नाही? तुझं लक्ष नव्हतं का? बैलांच्या सणाला काय म्हणतात? टीचर हा, बैलांच्या सणाला काय म्हणतात? बैलपोळा. तीच तर कविता बघितली की आपण. बैलपोळा. हा, अच्छा, तुला सण म्हणजे काय समजलं नाही का?
नाही मॅम. अच्छा, फेस्टिवल फेस्टिवल मॅम मॅम हॅलो, येतोय ना माझा आवाज व्यवस्थित? येतोय पण इको होतोय. मॅडम इको होतोय. तुम्ही दोन ठिकाणाहून हे केलं का? मॅम नाही नाही, एकच ठिकाणी. पण इको होत माझी पण इको मॅम. आता हॅलो? ठीक आहे. हा हा, हा. आता ठीक आहे. अच्छा, मॅम हा. मी वाचू. हा त्रिष्णा वाच. कृष्णा, काय नाही, वाचतेस? आता कविता ऐक वाचतेस ना, का? आपण आता ना प्रश्न बघतोय ना, एका वाक्यात उत्तर द्या. मी प्रश्न विचारते, त्याची उत्तर द्या, मग आपण नंतर बघूया वाचन. ठीक आहे? हो. बघा आता दुसरा जो प्रश्न आहे तो आहे, बैलांना कसे सजवले आहे? कसं सजवलंय बैलांना? दिसतंय का त्यांची प्रश्न? त्यांची शिंग आपण रंगीत केली आहे, त्यांच्या अंगावरती मखमली झुली टाकल्या आहेत. मॅम त्यांच्या नेल्स वर नेल पेंट लावले. नेल्स नाही, नेल्स नाही, त्याला ते शिंग आहेत त्यांची. हॉर्न्स, शिंग. कसं सजवलंय बैलांना? कोण सांगेल मला? उर्वी सांगेल का? बैलांना कसं सजवलंय आपण? हो मॅम. बैलांच्या वर मखमली झोळी शिंगे आणि मग त्यांच्या शिंगांना रंग दिलाय आणि मग कपाळाला पान आणि मग रेशमी बाशिंग बांधली आहेत. छान. आहे, हेच आपले कवितेतच उत्तर आहे. छान. त्याचा पुढचा प्रश्न आहे, बैलांची नावे कोणती आहेत? लक्ष, सांगशील का बैलांची नावे? नावं काय आहे बैलांची? आणि लक्ष, ढवळ्या आणि पवळ्या. ढवळ्या आणि पवळ्या. काय नाव आहेत बैलांची? ढवळ्या आणि पवळ्या. हा, पवळ्या. पवळ्या. पुढचा प्रश्न आहे, बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना काय खाऊ घालतात? पुरणपोळी. हा, बैल पोळ्याच्या दिवशी आपण त्यांना नैवेद्य म्हणून काय खाऊ घालतो? पुरणाची पोळी. पुरणपोळी. हा, आता पुढचा जो प्रश्न आहे ना, तो म्हणजे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला कवितेतच मिळत आहे बरं का. शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा. शेवटी आता त्यांनी उदाहरणादाखल आपल्याला एक शब्द लिहून दिलाय बघा, मखमली झुली. शेवटचा ल आहे की नाही, ली, तो मखमली शब्दामधला ली आणि झुली शब्दामधला ली दोघं समान आहेत. तर आता मला प्रत्यक्ष सांगशील का याच्यासारखी दुसरी उदाहरणं अजून कवितेमध्ये कुठली आलेली? रायमिंग वर्ड्स. हा, रायमिंग वर्ड्स. मॅम त्याला काय? मराठीत म्हणतात मी लिहत होतो. यमक जुळणारे शब्द. ह्या कवितेमध्ये रायमिंग वर्ड्स कुठले आले सांगशील का प्रत्यक्ष? रायमिंग वर्ड्स, धोळ्या फोळ्या पवळ्या पवळ्या आणि त्याच्यानंतरच सजले धजले. सजले धजले धजले धजले. काम काम धाम. मॅडम पुढची स्क्रीन शेअर कराल का? मी बोलू नाही शकत, मला शोधायला. आराम. आराम. हा, कामधाम आराम. बरोबर. हो काय, माहित नाही असं का होतंय. आता बरोबर येतोय आवाज, तर काहीतरी आता येतो. आता बघा पुढचा जो प्रश्न आहे ना, तर तो आहे, बैल गोठ्यात राहतात तसे खालील प्राणी कोठे राहतात ते लिहा.
म्हणजे त्यांच्या घरांची नावं लिहायची आहेत आपल्याला. तर तुम्हाला सांगता येईल घरांची का? म्हणण्यापेक्षा कुठे असतात ते लिहायचं. हत्ती जंगलात मॅडम, अं? हत्ती जंगलात. टीचर पुस्तकात लिहायची आहेत. हे वेगळं लिहायचं आहे. आता सध्या ऐकून घ्या. ह्या प्रश्नांची उत्तर ना मी तुम्हाला सांगते आता, मग आम्ही तुम्हाला ग्रुपवर टाकू. ठीक आहे, मग तुम्हाला ते आरामात छान लिहिता येईल. आता लिहिण्याची कुणी घाई करू नका. तर तिसरा प्रश्न आपण बघतोय, बैल गोठ्यात राहतात तसे खालील प्राणी कोठे राहतात ते लिहा. मग घोडा जिथे राहतो त्याला म्हणायचं तबेला. काय म्हणायचं? तबेला. मराठीत त्याला म्हणतात तबेला. वाघ कुठे राहतो माहिती का तुम्हाला? हा, वाघ टायगर कुठे राहतो? जंगलात. हा, जंगलात. जंगलात जंगलात राहतो. राहते. पण तो जिथे राहतो त्याला म्हणायचं गुहा. गुहा. छान. माकड कुठे राहतं? मंकी झाडावर. झाडावर. बरोबर. मॅडम कृष्णाला विचारा, कृष्णाला काहीतरी सांगायचं. हो का? कृष्णा व्हिडिओ ऑन कर, मला दिसत नाही. हत्ती कुठे राहतो? कृष्णा, हा दिसली आता. हत्ती कुठे राहतो सांगशील का? हो. कुठे राहतो हत्ती? घरांची नावं सांगायची आपल्याला. हे प्राणी राहतात कुठे? हत्ती राहतो जंगलात, फॉरेस्ट मध्ये. जंगलात. मही, मला सांगशील का मासा कुठे राहतो? काय मॅम? मासा फिश पाणी मध्ये राहतो. हा, पाण्यात राहतो. आणि कासव? ते पण पाणी मध्ये राहतो. हा, पाण्यात पण राहतं, आणि जमिनीवर पण. कधी कधी वर येते. हो. आणि जेव्हा वर येतो तो एक भोग बनवून राहतो. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. खालील शब्दांपासून अनेक शब्द बनवा. त्यांनी उदाहरण दाखल आपल्याला एक दिलंय बघा, कपाळी. त्याच्यापासून कळी, पाळी, पाक, पाकळी असे तेच लेटर उचलून आपल्याला शब्द तयार करायचे आहेत. तुम्हाला अजून दुसरे सुचत असतील तर तुम्ही तसेही बनवू शकता. आणि त्यांनी तुम्हाला बनवण्यासाठी 2 शब्द दिलेले आहेत आपल्याला. कुठले? पुरणपोळी आणि गावभर. आता पुरणपोळीमध्ये एक शब्द मी सांगते. कुठला? पुरण. पाने त्याच्यामधून राहू शकते का पानं? पुरणपोळीमध्ये एक शब्द बनवू शकतो, पोळी. हा, पोळी. असेच शब्द आपल्याला बनवायचे. आणि पानं. आणि पुरण. हा, पुरण. पुढचा शब्द तुम्ही आता. पानं होऊ शकते का? गावभर. पुढचा शब्द आहे गावभर. त्या गावभर शब्द त्याच्यापासून पण असे छोटे छोटे शब्द तुम्हाला तयार करायचे. पानं पण राहू शकते का? भर पण म्हणते मही. गाव. कृष्णा काय म्हणतेस? पानं राहू शकते का? पानं नाही ना, पुरणपोळीमध्ये कुठे पा आहे? हा, तेच शब्द आपल्याला उचलून पुरणपोळी. शब्द तयार तर आपण करायचे. त्याच्यातले शब्द जर घेतले मुळाक्षर. तर रण म्हणजे युद्ध जिथे होतं ते, असं जर माहिती असेल तर. नाही तर पुरण आणि पोळी पुरेसे. पुरे राहू शकते का? पुरे पण नाही ना. पुरे पूर होऊ होऊ शकतो. शकतो. पूर म्हणजे फ्लड. आणि पुढचा प्रश्न आता आपण सांगितलं पूर. छान. हो का? आणि गावभर मध्ये काय काय असू शकतं? वर माहितीये ना सगळ्यांना? वर आणि खाली. तर वर आहे, गाव पण असू शकतं. हो, गाव असू शकतं, भर असू शकतं. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. सजले धजले अशा शब्दांना जोड शब्द असे म्हणतात. शब्द असतात का मॅम? गाभर. नाही, घाबरत नाही. ठीक आहे, जे माहितीये ते पुरे आहेत आपल्याला. गावभर मिरवणे म्हणजे नाही, आपण हा बघतोय ना. सजले धजले अशा शब्दांना जोड शब्द म्हणतात. कवितेत आलेले खालील जोड शब्द जसेच्या तसे पाहून लिहा.
तसे आणखी काही जोड शब्द तुम्हाला हे जस्ट कॉपी करायचे आहेत. कुठलं कामधाम, पुरणपोळी असे कवितेमध्ये जे रायमिंग वर्ड्स आलेले आहेत ते तुम्हाला कॉपी करायचे आहेत, लिहायचे आहेत फक्त. पुढचा प्रश्न आहे, गावभर मिरवणे म्हणजे संपूर्ण गावातून फिरणे. खालील शब्दांचा जरा स्क्रीन भर हा शब्द खालील जोडा. शब्दांना भर हा शब्द जोडा आणि वाक्यात उपयोग करा. आता त्यांनी बघा खाली शब्द दिलेले आहेत आपल्याला. आता एक उदाहरण दाखल काय सांगितलंय त्यांनी, बाबांनी पोतभर धान्य आणलं. त्याच्यामध्ये पोत ह्या शब्दाला भर हा शब्द जोडून कुठला शब्द तयार झाला, पोतभर. आणि मग त्याचा वाक्यात उपयोग केलाय, म्हणजे त्याच्यापासून एक सेंटेन्स बनवलंय पोतभर याच्यापासून. कुठलं सेंटेन्स आहे ते, बाबांनी पोतभर धान्य आणलं. तसंच आता खाली जे शब्द आहेत की नाही, तोंडचं काय होईल, भर हा शब्द आपण जर त्याला जॉईन केला तर काय होईल, तोंडभर. पिशवी पिशवीभर, हातभर, तसं घरभर. आणि मग तोंडभर. तर हे तोंडभर हा शब्द वापरून तुम्हाला एक वाक्य तयार करायचंय, पिशवी पिशवीभर. आता त्याच्यामध्ये एक वाक्य असं होऊ शकतं की बाबांनी पिशवीभर मी तोंडभर कुरमुरे खाल्ले. छान. तसं पिशवीभर, हातभर, माझ्याकडे हातभर काय म्हणूया फुलं आहेत, फुलाचा गजरा. माझ्याकडे पिशवीभर खेळणे आहे. पिशवीभर खेळणे आहे. छान. तर अशी जी सेंटेन्स आहेत, ही जी वाक्य आहेत, अशी वाक्य तुम्हाला तयार करायची आहेत. आणि अजून एक छानसं वाक्य सांगते मी, घरभर. जेव्हा तुम्ही खेळणी खेळता आणि सगळीकडे पसारा करून ठेवता, तेव्हा आई म्हणते ना, घरभर पसारा करून ठेवलाय सगळा, म्हणते ना. तर घरभर पसारा झाला. तर प्रश्न 7वा जो आहे, तुमच्या आवडत्या प्राण्याची माहिती 5 वाक्यात लिहा. हा तुम्हाला होमवर्क आहे. तुमचा आवडता प्राणी कुठला आणि त्याच्याविषयी काय होमवर्क आहे? प्रश्न 7 तुमच्या आवडत्या प्राण्याची माहिती तुम्हाला लिहायची आहे. हो. एनिमल्स. आणि आता हा जो शेवटचा प्रश्न आहे की नाही, तुम्हाला दिसतंय की नाही शब्दकोडासारखं, दिसतंय का स्क्रीनवर? टेबल आहे ना. हा मग काय म्हणते, हे पाठवून काय आहे मला होमवर्क आपल्याला तुमचा आवडता प्राणी कुठला आहे त्याची माहिती तुम्हाला लिहायची आहे, आवडत्या प्राण्याची. मग हे सांग, तुझा आवडता प्राणी कोणता आहे? हो मला माहित आहे. सांग ना, प्राण्याचं नाव सांग. मला मांजर आवडते. ठीक आहे, मांजरी बद्दल लिहायचं. मग ही तुला काय आवडतं? कासव आवडतो. छान, कासवाबद्दल लिहून पहा. टीचर मला एक रॅबिट आवडतो. रॅबिट, खूप छान. तर रॅबिटला मराठीत काय म्हणतात? ससा. आवडतो. तुला काय आवडतं? मला ससा आवडतो. हो छान. तर ज्यांना ज्यांना जे जे आवडतं ते सगळं तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये लिहायचा प्रयत्न करा. मला शेण आवडते. काय? शेळी. आता तुम्हाला शेवटचा जो टेबल दिसतोय त्याच्यामध्ये काही विसंगत लेटर्स आहेत. त्याच्यापासून मॅम मला फुलपाखरू आवडते. मॅम आपल्याला प्राण्यांची माहिती लिहायची आहे. फुलपाखरू कीटकांमध्ये येतं. 4 पायांचा प्राणी किंवा 2 पायांचा प्राणी जे काही असेल ते माहिती असेल त्याच्याबद्दल लिहा. शेवटचा प्रश्न बघा आता, त्याच्यामध्ये तो जो टेबल दिसतोय की नाही, त्या टेबलमध्ये तुम्हाला त्या अक्षरांपासून फुलांची नावं तयार करायची आहेत. आणि त्याच्यामध्ये फुलांचं नाव
हा तर गुलाब. ती कुणाला जी जास्त- नावं आहे ती छान. नावं आहे तुम्ही आता सांगा एकेकाने मला आणि नंतर सगळ्यांनी लिहून ती ग्रुपमध्ये पोस्ट करा. खूप साऱ्या फुलांची नावं तुम्हाला याच्यातून शिकायला मिळतील. आता साची म्हटली की नाही गुलाब, तसं उर्वी सांग एका फुलाचं नाव. शोधा शोधा. कमळ. हा कमळ. मॅम लक्ष मॅम काय म्हणते? मला आहे ना मेरीगोल्ड आवडते. मेरीगोल्डला काय म्हणतात मराठी? आवडतं. हा, आपल्याला मॅरीगोल्ड. मराठी तो दिसतोय शोधायची का? आहे. मराठी गुलाब दिसतो. गुलाब झाला, गुलाब झाला. मला झेंडूचं फूल खूप आवडतं. हा झेंडू. हा, झेंडूचं फूल मला पण आवडतं. मला पण झेंडूचं फूल आवडते. लिहा सगळ्यांनी. गुलाब, नंतर झेंडू, मोगरा कुठे दिसला? झेंडूचं फूल मला पण खूप आवडतं. आपल्याला आवडणारे फुलं नाही लिहायचे. आवडतो. आपल्याला आवडणारे फुलं सध्या नाही लिहायचे. मोगरा- आपल्याला पहिले शोधायची आहेत फुलं. मोगरा आणि आहे नंतर मग आपण विचार करू की काय आवडतं काय नाही. गुबले की एकच. कमळ झालं, मोगरा झालं, गुलाब झालं, झेंडू झालं. ही जी नावं आहेत ना ही लिहायची आहेत बरं का तुम्हाला ह्या फुलांची नावं. गुबले की शोधा, शोधा. एकच. शेवंती. जुई शेवंती. खूप छान. छान. शेवंती पण खूप छान. जुईच्या अलीकडे आहे ना काहीतरी. जुईच्या पहिले दोन. जाई जुई. जुई. मला एक फुलांची स्टोरी माहितीये. कोण बोलतंय? अबोली बरोबर. मला फुलांची स्टोरी माहितीये. हो, आता कोण सांगणार? क्लासमध्ये बघूया अन्वी. आता हो? आपण फुलांची नावं बघतोय की आता फुलांची नाव. मला एक जापानी फुल माहित आहे. सगळ्यांनी म्यूट करा. आता व्यवस्थित आहे का? त्यात फुलांची नावं दडलेली आहेत. ती फुलांची नावं शोधायची आहेत. एक मिनिट नोटिसचं ऑप्शन द्या. मोगरा. याच्यामध्ये जी नावं दडलेली आहेत ती नावं तुम्हाला सांगायची आहेत. इथे कमळ मला आहे ना कमळ? शेवंती पण दिसतोय. मला मला गुलाब दिसला. छान. जाई जुई झाली. जास्वंद दिसला. मस्त. जास्वंद. जास्वंद पण आहे. खूप छान. सदाफुली. सदाफुली. हा वा. सदाफुली. मोगरा. मस्त. मोगरा, कमळ, अजून पहिल्या शेवंती. पहिल्या लाईन मध्ये किती मोठ्या फुलाचं एक नाव दिसतंय, ओळखा बरं. पहिल्या रो मध्ये पहिल्या रो मध्ये पारिजातक. बरोबर. झालं. छान. आता मग ही काही सांगते का? मही हो. जापानीज फुलाचं नाव सांगते. जास्वंद. मॉर्निंग ग्लोरी. मॉर्निंग ग्लोरी. नाही. सकाळी मध्ये फ्लावर रात्री ते सोजत होऊन जाते. आणि अजून एकदम दिवस हो रात्री हो, येते माझ्या. लक्ष कळलं. ठीक आहे. तर आता मी एक वेळा पुन्हा जे तुम्ही सांगितलेले नाव आहेत ते सांगते. ठीक आहे, सगळ्यांनी ऐका. पारिजातक झालं, जाई झालं, जुई झालं, मोगरा झालं, कमळ झालं, शेवंती झालं, जास्वंद झालं, गुलाब झालं, झेंडू झालं, सदाफुली झालं. तर जवळपास आता फक्त 2-3 राहिलेले आहेत. एक फुल अजून वाचलं. सांग ना. जाई जुई. जाई जुई झालं ना. अबोली मॅम. अबोली. अबोली पण झालं. अबोली पण जास्वंद पण झालं. गुलछडी. हा, गुलछडी. खूप छान. गुलछडी म्हणजे निशिगंध. निशिगंधाचं फुल माहितीये का सगळ्यांना? असं पांढऱ्या रंगाचं असतं, ट्युबिकल, असं ट्यूब सारखं असतं आणि खूप छान असा सुगंध असतो. मॅम ऑर्किडला काय बोलतात मराठीत? ऑर्किडला ऑर्किडच म्हणतात. ते आपलं मराठीतलं फुल नाहीये तसं. ऑर्किडला ऑर्किडच म्हणतात. आपण आता ऑर्किड नाही, आपण आपल्या मराठी आपण फुलांची नावं बघतोय. दिसतोय ना आपल्याला हा टेबल मोगरा झालं, गुलछडी मोगरा झालं. चाफा माहितीये का? चाफा राहिलं होतं फक्त. चाफा बाकी आहे. हा चाफा. मॅम जास्मिन. जास्मिन झालं ना. म्हणजे मोगरा. झालं, मोगरा झाला. चाफा राहिला होता. चाफा. साची, तुला समजलंय का? ह्यातलेच अक्षर शोधायचे घेऊन आपल्याला शब्द बनवायचे आहेत आणि ते पण चाफा तर सांगितलं होतं.
हो हो छान. आपली क्लासची वेळ पण आता संपत आली आहे. असं करून 13 नावे आहेत. हा सगळे हो सगळ्यांनी ऐका ना, मी लिहून काय काढा. म्हणते, ह्या टेबल मध्ये आम्ही आता तुम्हाला ते ग्रुप वरती टाकते मी, आणि याच्यातली नावं लिहून मग तुम्ही ग्रुपवर पोस्ट करा. आणि होमवर्क काय, तुम्हाला तुमच्या आवडत्या प्राण्याची माहिती लिहायची आहे, तुम्हाला आवडत्या प्राण्याविषयी. ठीक आहे ठीक आहे, चालेल. आपला वर्गाची वेळ संपत आली आता. मॅम. त्या टेबल मध्ये पारिजात लिहितात की पारिजातक? पारिजातक. बरं मॅम. चालेल, सगळ्यांनी होमवर्क करून पोस्ट करा ग्रुपवर. हा, आणि कविता एकदा वाचा सगळ्यांनी परत. मॅम हा, कोणतं पण आणि माझी आई एकीपणच विचारा मला ती कविता. काय म्हणताय. कोणतं पण कंट्रीचं फ्लावर आवडतीच्या लिहायला ओके आहे का होमवर्क मध्ये? मी फ्लावर नाही म्हटले, एनिमल्स म्हटले मी. आणि बरं. फ्लावर तर आपल्याला तेच लिहायचे जे ग्रुप वरती आता जो टेबल आहे की नाही तो शेअर करू आम्ही, त्याच्यातलेच फ्लावर लिहायचे आपल्याला. चालेल, चला बाय सगळ्यांना. बाय मॅम. कोण कोण बसलाय परीक्षेला? कोण कोण आहे? परीक्षेला कोण बसलाय? जे कोणी परीक्षेला बसले आहे ते संध्याकाळच्या वर्गात अटेंड करा. हो. आणि प्रिंट आउट घेऊन या. ठीक आहे. बाय मॅम. बाय सगळ्यांना. बाय सर. बाय बाय. बाय.